शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर 2 लाखांपर्यंत कर्जमाफी 2026. कोण पात्र, कसं मिळणार, संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी याची वाट पाहत होते आणि अखेर सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, नेमकी किती कर्जमाफी मिळणार, कोण पात्र असणार, कोणाला लाभ मिळणार नाही आणि ही कर्जमाफी कशी मिळणार. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊ. किती कर्ज माफ होणार? सरकारच्या घोषणेनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचे बँकेत 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असेल तर ते कर्ज सरकारकडून माफ होऊ शकते. ही कर्जमाफी प्रामुख्याने पीक कर्जासाठी लागू असेल. कोणत्या कर्जाला लागू होईल? या योजनेमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे. म्हणजे जर शेतकऱ्याने त्या तारखेपूर्वी बँकेतून कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज बाकी असेल तर तो या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. कोणते शेतकरी पात्र असू शकतात? या योजनेत खालील शेतकरी पात्र ठरू शकतात. महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी, ज्यांच्या नावावर शेती जमीन आहे, ज्यांनी बँक किंवा सहकारी संस्थेतून पीक कर्ज घेतले आहे, ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे. लघु आणि सीमांत शेतकरी यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. सरकार या योजनेसाठी लक्षित कर्जमाफी टार्गेटेड लोन वेवर पद्धत वापरण्याची शक्यता आहे. कोणत्या बँकेचे कर्ज माफ होऊ शकते? साधारणपणे खालील बँकांचे पीक कर्ज विचारात घेतले जाऊ शकते: राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. या संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज किंवा पुनर्गठित पीक कर्ज माफ होऊ शकते. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी काय? सरकारने एक महत्त्वाचा निर्णय अजून घेतला आहे. फक्त कर्जमाफीच नाही, तर जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाऊ शकते. म्हणजेच जे कर्ज फेडू शकले नाहीत त्यांना कर्जमाफी आणि जे वेळेवर कर्ज भरतात त्यांनाही प्रोत्साहन. कोणाला लाभ मिळणार नाही? काही लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ, आजी किंवा माजी मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी, जास्त वेतन असलेले, आयकर भरणारे व्यक्ती, मोठे निवृत्तीवेतन घेणारी लोक, सहकारी संस्था किंवा बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी. अशा लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारने समिती का नेमली? या योजनेबरोबरच सरकारने एक विशेष समितीही स्थापन केली आहे. या समितीचे काम असेल शेतकऱ्यांचे कर्ज कमी करण्यासाठी उपाय सुचवणे, भविष्यात शेतकरी कर्जाच्या ओझ्यात अडकू नयेत यासाठी धोरण तयार करणे, बँकिंग व्यवस्था मजबूत करणे. यामुळे भविष्यात शेतकरी कायमचे कर्जमुक्त होऊ शकतील. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज का पडते? आपल्याला माहीत आहे की शेतीमध्ये अनेक समस्या आहेत. पावसाचे अनियमित प्रमाण, शेतीचा वाढता खर्च, खत आणि बियाण्यांचे महाग दर, बाजारात पिकांना कमी भाव. या सगळ्या कारणांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. म्हणूनच कर्जमाफीसारखे निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतात. तर मित्रांनो, तुमच्या मते ही कर्जमाफी योजना खरोखरच शेतकऱ्यांना फायदा देईल का? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि अशीच सरकारी योजना, शेतकरी अपडेट आणि महत्त्वाची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.